वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल स्वप्नांकुर ग्रुप. आणि आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत स्वाध्याय 2.3. पहा आता, 1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. किती गुणाकार येतो तर पहा किती येतोय. आता 1 ला 1 गुणिले 1 त्याला जर आपण गुणिले तर काय येणार आहे. 1 गुणिले 1 तर बघा मायनस आणि मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. तर इथं काय येणार, 2 एकच येणार. 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच येणार. तर पहा, आणि आता नंतर समजा 1 गुणिले परत 1 गुणिले परत 1 तर पहा इथं किती येईल, 1 गुणिले 1 1. पण पहा इथं कसं होणार आहे, प्लस मायनस मायनस प्लस आणि प्लस मायनस मायनस. म्हणून इथं ॲन्सर किती येईल, एकच येणार आहे, -1. ठीक आहे. म्हणून पहा, जर जेव्हा आपण दोन समसंख्याने एकमेकांना गुणल्यास ॲन्सर काय येतं, 1 -1 प्लस येतं समसंख्याने गुणल्यानंतर. ठीक आहे. हां, आणि इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, 100ने. तर बघा आता -1 ने 100 वेळा जरी गुणलं, पण ही कोणती संख्या आहे, विषम. दोन्ही कोणत्या समसंख्या आहेत का, नाही आहेत. एक मायनस आहे आणि एक कोणती आहे, एक प्लस संख्या. म्हणून ह्याचा ॲन्सर काय येणार आहे, एकच येणार आहे. किती येणार आहे, 1 येणार आहे. आता पहा, दुसरं गणित आहे. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्याच्या 5 जोड्यांची किंमत 1250 असेल तर मोज्याच्या 2 जोड्या आणि 4 टोप्याला कितीला पडतील. तर पहा, आपण ते गणित पाहूया, पेपरवर सोडू. तर पहा इथे, तर पहा, एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट आहे. तर पहा इथं काहीतरी करायचं, 5 मोज्यांच्या जोड्यांची किंमत किती आहे, 1250 आहे. तर पहा आता 5ने आपण 1250ला भागून घेऊ. 5 2 10. बघा 2 मधून 0 गेला, खाली राहिले 2 आणि 1 मधून 1 गेला, 0 वरून आला 5चा. बघा 5 5 25. तर 25 मधून 25 गेले 0 आणि वरून आला 0. बघा 5 0 जा 0. म्हणून पहा, एक टोपी मग केवढ्याला पडली, बघा 250ला. एक टोपी बरोबर 250. म्हणून पहा, एका टोपीची किंमत किती आहे आता, एक मोज्याची जोडी, एक मोज्याची जोडी बरोबर किती पडले मग, 250. आणि पहा इथं काय सांगितलेलं आपल्याला की टोपीची किंमत किती आहे. हे पहा इथं टोपीची किंमत किती आहे, अर्धी किंमत. तर पहा टोपीची किंमत किती आहे, इथं अर्धी किंमत आहे. एक पट टोपीची किंमत आहे आणि टोपीच्या दुप्पट कुणाची किंमत आहे, मोज्याची. म्हणून आपण याला 2 ने भागू. म्हणून बे एक बे आणि बे एक बे आणि बे दोन्ही 4 एक उरला आणि मग किती झाले, बे 5 10. म्हणून पहा आपल्याला टोपीची किंमत भेटली. कारण बघा आता ही झाली टोपीची किंमत. टोपीची किंमत किती आहे मग आता टोपीची, 125. आणि आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे की 2 मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या. तर पहा आता ह्या दोघांचं मिळून किती येत आहे. म्हणून बघा 2 मोजे किती, मोज्याच्या जोडी 2 गुणिले किती 250 आणि टोप्या किती घ्यायच्या आता 4. म्हणून किती येणार 125. आणि आता आपल्याला काय करायचं आहे पहा, मग आता 250 गुणिले 2 किती झाले 500 आणि 125 गुणिले 4 किती झाले 500. आणि पहा आता यांची बेरीज करायची आपल्याला, आणि इथं किती झाले 10. म्हणून पहा 2 मोज्यांच्या जोड्या आणि 4 टोप्या यांना किती पैसे लागतील मग 1000. आपलं फायनल ॲन्सर काय येईल मग 1000. ठीक आहे, कळालं सगळ्यांना. आणि याच्यातला ऑप्शन किती नंबरचं आहे पहा, ऑप्शन नंबर 2 बी. ठीक आहे.
आता पहा तिसरं गणित आहे आपलं. 2 अंकाची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांची उभय पक्षांची म्हणजे रिसिप्रोकल बेरीज असेल तर पहा 8 आणि 15, 2 अंकाची बेरीज 8 येते आणि जर त्या 2 अंकाचा गुणाकार गेला तर 15 येतं. तर चला आपण पाहूया कसं होतंय ते गणित. पहा इथं करून दाखवते मी तुम्हाला. पहा तिसऱ्या नंबरचं गणित आहे. पहा 3 अधिक 5 बरोबर किती होतात? 8. ठीक आहे. तर त्यांची 2 अंकाची बेरीज पहा, 2 अंकाची बेरीज 8 झाली आणि त्याच 2 अंकाचा गुणाकार पहा, त्याच 2 अंकाचा गुणाकार 15 हा 5 बरोबर 15 येतो. आता त्यांनी काय सांगितली तर उभय पक्षांची, उभय पक्ष म्हणजे रिसिप्रोकल करायचं. आता यांचं रिसिप्रोकल कसं येणार मग आता यांचं? 15. हां, तर रिसिप्रोकल येईल 8 आणि छेदामध्ये 15. पहा फायनल ॲन्सर आहे आपलं. तर ॲन्सर आपलं ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. चला आता आपण चौथं गणित घेणार आहोत. एका परीक्षामध्ये रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले तर लीलाला त्याच परीक्षामध्ये गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. तर चला आपण हे गणित पण करून घेऊया आपल्या पेपरवर. ठीक आहे. हां, तर चला आपण पाहूया. आता पहा गणित कसं लिहिलेलं आहे. एका परीक्षात गुरुदासपेक्षा, तर पहा इथं किती तीन मुलं आहेत म्हणून बघा आपण पहिलं काय घेऊया? लीला घेऊया. लीला, मग नंतर गुरुदास आणि नंतर कोण आहे? रहीम आहे ना का रमेश आहे? रमेश. पहा आता आपण या तिघांना काय करू? पहिले एक्स मानून घेऊया. एक्स मानून घेऊ. तर पहा आपण हे लीला, गुरुदास आणि रमेशला काय केलं? आपण एक्स मानून घेतलंय. तर पहा इथं काय सांगितलेलं आहे? रमेशला गुरुदासपेक्षा 15 आहेत पण लीलाला गुरुदासपेक्षा किती मार्क्स कमी येतं? 7. म्हणून पहा आपण काय करणार आहेत? आता गुरुदासपेक्षा लीलाला 7 मार्क्स कमी, याचाच अर्थ गुरुदासला 7 जास्त असतील. ठीक आहे ना, म्हणून गुरुदासला 7 जास्त घेऊ. आता पहा गुरुदासपेक्षा रमेशला किती मार्क्स जास्त येतं? 15 मार्क्स जास्त आहेत. म्हणून आपण काय करू? पहा आता एक्स म्हणून काय करायची? एक्स अधिक ह्या गुरुदासचे मार्क एक्स अधिक हे लीलाचे मार्क्स एक्स बरोबर अधिक गुरुदासपेक्षा 15 मार्क्स जास्त आहेत. कुणाला? रमेशला. ठीक आहे, कळालं ना? तर पहा आता आपल्याला काय झालं इथं? लीलाला एक्स गुरुदासपेक्षा 7 मार्क्स जास्त आहेत म्हणून आपण गुरुदासला लीलापेक्षा 7 मार्क्स जास्त घेतले. तिथेच रमेशला पहा, रमेश एक्स मानून घेतलं होतं आपण रमेशला. थांबा, आपण रमेशला एक्स मानून घेतलं. मग नंतर त्याच्यामध्ये काय झालं आपलं? रमेशला एक्स मानून घेतल्यावर त्याच्यामध्ये प्लस कुणाचे गुण आले? एक्स अधिक 7. हे कुणाचे? गुरुदासचे मार्क. आणि हे गुरुदासपेक्षा रमेशला 5 मार्क्स जास्त आहेत म्हणून हे 5 मार्क्स पुन्हा जास्त आले. ठीक आहे. 15. हां, आता आपल्याला काय करायचं? हे सगळं मांडून घ्यायचं आहे. म्हणून आपण कसं मांडणार आहेत? पहा, हे लीलाचे मार्क्स एक्स प्लस गुरुदासचे मार्क्स किती आहेत? एक्स अधिक 7 प्लस रमेशला किती मार्क्स आहेत? म्हणून हे बघा, हे दोघांचे मिळून, कुणाचे? गुरुदासचे आणि लीलाचे मिळून. ठीक आहे, म्हणून एक्स अधिक 7 अधिक 15. आता पहा इथं किती एक्स आलेले आहेत? 3. म्हणून आपण 3 एक्स घेऊन परत. आणि नंतर पहा 7 आणि 7 किती झाले? 7 आणि 7 14 आणि 14 आणि 15 किती झाले? 29. ठीक आहे. आणि पहा आता या तिघांची बेरीज किती आहे? इथं किती दिलेली आहे? 83 दिली ना आपल्याला. हां, पहा मग आता इकडे या. म्हणून पहा 3x अधिक 29 बरोबर 83. 3. ठीक आहे, 83. आता ह्या 83 मधून इकडं प्लस आहे, तिकडं काय होईल रे? वजा होऊन जातील. म्हणून पहा आता मायनस करून घेऊ. 3 मधून 9 गेल्यावर खाली किती राहते? 13. इथून एक इथं येईल 13 होतील. 8 मधून इथं 7 राहिले. 13 मधून 9 गेल्यावर खाली किती राहिले? 4. आता इथं 7 मधून 2 गेल्यावर खाली किती राहिले? 5. तर चला पहा मग आता, म्हणून आपल्याला एक्स बरोबर काय भेटलं? 54. हां, 54. आणि आता आपण हे 3ला काय करणार आहे? इकडं गुणाकारमध्ये होते तर आपण इथं वजामध्ये करू. आता 3 1 3. खाली किती उरले मग? 2. किती उरले?
तर पहा म्हणून यक्स 3 1 3. आता 5मधून 3 गेल्यावर खाली किती राहिले 2. दोन. आणि 2 आणि 4 किती झाले 24. मग 3 8 24. बरोबर आहे ना. 3 8 24. तर पहा आपल्याला यक्सची किंमत किती भेटली मग यक्स बरोबर 18. म्हणून गुरुदासचे मार्क्स किती आहे तिथं गुरुदासचे विचारले ना. म्हणून गुरुदासला मिळालेले गुण बरोबर 18. पहा हे चौथं गणिताचं आन्सर आहे. बघून घ्या एकदा. ठीक आहे समजलं सगळ्यांना. तर चला पहा आपलं हे ऑप्शन नंबर किती आहे पहिलं. आणि आता पाहणार आहोत आपण 5वं गणित. 1836 या संख्येला 18ने भागले असता येणारा भागाकार कोणता. तर चला आपण भागाकार करून पाहूया. 1836 भागिले किती आहे 17. तर पहा आता आपण इथं करूया. 17 1 17. 17. 18मधून 17 गेले खाली किती राहिला 1 आणि वरून आले 13 झाले. 13 आहेत का 17च्या टेबलमध्ये नाही म्हणून आपण इथं 0 देऊन घेऊ. ठीक आहे. आणि मग वरून परत आला 136. तर पहा 17 8 136 होतात. तर आणि 136मधून 136 गेले खाली राहिले 0 आणि आपला आन्सर किती आलं मग 108. तर पहा हे गणित पाहून घ्या आणि याचा आन्सर आहे हे पहा ऑप्शन नंबर ए. सो थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.